नमस्कार, मी साक्षी पांचाळ न्यूज अनकट मध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत करते। या बातमीपत्रात आढावा घेणार आहोत टॉप 10 घडामोडींचा। मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे पाटील यांनी छत्रपती संभाजीनगरमध्ये मराठा आरक्षण जनजागरण आणि शांतता रॅली काढली आहे। शहरातील सिडको चौकातून सकाळी 11:30 ला या रॅलीला सुरुवात होऊन नंतर क्रांती चौकात समारोप होणार आहे। या रॅलीसाठी लाखोंच्या संख्येने मराठा बांधव एकत्रित झालेत, त्यामुळे येणाऱ्या जाणाऱ्या मराठा बांधवांसाठी जेवणाची विशेष व्यवस्था करण्यात आली असून शहरातील वेगवेगळ्या 8 चौकांमध्ये तब्बल 300 क्विंटल जेवण तयार करण्यात आले। सगळे सोयऱ्यांसह सरसकट सर्वांना आरक्षण देण्याचा आदेश काढण्यासाठी मराठा आरक्षण आंदोलक मनोज जरांगे यांनी 13 जुलैपर्यंत मुदत दिली होती। ही मुदत आज संपणार असून आदेश दिला तर ओबीसी समाज मुंबई धडकणार असल्याचा इशारा ओबीसी आरक्षण आंदोलक लक्ष्मण हाके यांनी दिला। भाजपचे नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देणारी याचिका ठाकरे गटाचे नेते विनायक राऊतांनी दाखल केली आहे। मतदारांना धमकावून विजय मिळवल्याचा आरोप याचिकेतून करण्यात आलाय। राणेंनी शिवसेना ठाकरे गटाच्या विनायक राऊतांचा पराभव केला। नारायण राणेंचा 47,858 मतांनी विजय झाला, मात्र राणेंचा हा विजय कपट नीती आणि पैशाच्या जोरावर झाल्याचा आरोप विनायक राऊत यांनी केला। रत्नागिरी सिंधुदुर्ग लोकसभा मतदारसंघातून निवडून आलेल्या नारायण राणे यांच्या खासदारकीला आव्हान देत शिवसेना नेते विनायक राऊत यांनी मुंबई उच्च न्यायालयात याचिका दाखल केली आहे। धारावी पुनर्विकास प्रकल्पातील धारावीकरांना आणि धारावीतील व्यावसायिकांना धारावीतच आता जागा दिली जाणार आहे, अशी माहिती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत अंतिम आठवडा प्रस्तावात उत्तर देताना दिली आहे। गेल्या 2 वर्षात महायुती सरकारने केलेल्या जनकल्याणाच्या कामाची जनतेने दखल घेत असून यात सरकारला जनता पुन्हा एकदा संधी देईल, असं फडणवीस म्हणाले। पंकजा मुंडे यांच्या विजयानंतर बीडच्या परळी येथील यशस्वी निवासस्थानी मुंडे समर्थकांनी जल्लोष केला। गुलाल आणि फटाक्याची आतिषबाजी करत मुंडे समर्थक आनंद व्यक्त करून दिसून आले। अनेक दिवसांपासून पंकजा मुंडे यांनी राजकीय पुनर्वसन करावे अशी मागणी मुंडे समर्थकांकडून होत होती। अखेर विधान परिषदेवर पंकजा मुंडे या निवडून आल्यात आणि हाच उत्साह कार्यकर्त्यांमध्ये दिसून येतोय। जम्मू काश्मीरमध्ये यंदाच्या वर्षी 6.5 महिन्यात सुरक्षा दलांनी 24 दहशतवाद्यांचा खात्मा केला, मात्र यावेळी झालेल्या चकमकींमध्ये 7 जवान शहीद झाले होते। त्या केंद्रशासित प्रदेशात दहशतवाद्यांनी यंदा 17 निरपराध नागरिकांची हत्या केली। यंदाच्या वर्षी पहिल्या 7 महिन्यात 12 चकमकींमध्ये खात्मा केलेल्या 24 दहशतवाद्यांमध्ये 13 जण हे स्थानिक दहशतवादी सीमेपलीकडून घुसखोरी करण्याच्या प्रयत्नाचा असताना सुरक्षा दलाच्या गोळीबारात ठार झालेले 3 दहशतवादी यांचा समावेश आहे, तर अन्य 8 दहशतवाद्यांची ओळख पटू शकली नाही। नाशिकमध्ये दिवसेंदिवस अपघातांच्या घटनेत वाढ होतीये। शुक्रवारी रात्री मुंबई आग्रा महामार्गावरील अडगाव जवळ आयशर आणि कारचा विचित्र अपघात झालाय। या अपघातात 4 जणांचा जागीच मृत्यू झाला असून 2 जण जखमी झालेत। मुंबई आग्रा राष्ट्रीय महामार्गावर अडगाव येथील दत्त मंदिरासमोर शुक्रवारी रात्री नाशिक बाजूकडून ओझरकडे जाणाऱ्या आयशर टेम्पो चालकाचे नियंत्रण सुटल्याने आयशर मार्गाच्या विरुद्ध बाजूला गेला। त्यामुळे ओझरकडून अडगावकडे जाणाऱ्या कारची आणि आयशरची जोरदार धडक झाली आहे। अपघातानंतर अडगाव पोलिसांनी घटनास्थळी तत्काळ धाव घेऊन वाहतूक सुरळीत केली। अपघातग्रस्तांना तत्काळ नाशिकच्या जिल्हा रुग्णालयात पाठवण्यात आले। जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू आहे। अमरावतीच्या मोर्शी शहरात मोठ्या प्रमाणात अस्वच्छता पसरलेली असून त्यामुळे डेंग्यू, मलेरिया, चिकनगुनिया रुग्णांमध्ये देखील वाढ होताना दिसतेय। या प्रश्नावरून आक्रमक होत नागरिकांनी नगर परिषदेवर धडक मोर्चा काढलाय। दरम्यान नियमित शहरातील साफसफाई करण्याची मागणी देखील करण्यात आली आहे। या संदर्भातील निवेदनही नागरिकांकडून नगर परिषदेला देण्यात आले। यावर तातडीने उपाययोजना न झाल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा करण्यात आलाय। नाशिकच्या साल्हेर मुल्हेर परिसरात पावसाने दमदार हजेरी लावली असून खरीप हंगामातील भात लागवडींच्या कामांना वेग आलाय। जिल्ह्यात गेल्या आठवडाभरापासून पुरेसा पाऊस पडत असल्याने अनुकूल वातावरण तयार झालं असून शेतकऱ्यांच्या चेहऱ्यावर समाधान दिसून येत आहे। जिल्ह्यातील 7 ते 8 तालुके हे भाताचे आगार म्हणून ओळखले जातात, त्यावरच या परिसरातील अनेक कुटुंबे अवलंबून आहेत। उशिरा का होईना पाऊस झाल्याने भात उत्पादकांची चिंता कमी झाली आहे।
सकाळपासून पावसाने मुंबईत जोर धरलाय। राज्यातील विविध भागात जोरदार पाऊस कोसळतोय। त्यातच हवामान खात्याने मुंबईसह काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। तसेच रायगड, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, सातारा आणि कोल्हापूर जिल्ह्यात देखील अतिवृष्टीची शक्यता वर्तवण्यात आली आहे। मुंबईसह ठाण्यात शुक्रवारी रात्रीपासून पावसाने हजेरी लावली आहे। मात्र आज हवामान विभागाने जोरदार पावसाचा इशारा दिलाय। मुंबईसह कोकण, पश्चिम महाराष्ट्र आणि विदर्भातील काही जिल्ह्यातही मुसळधार पावसाचा अंदाज व्यक्त केलाय। लेजेंड्स लीगची वर्ल्ड चॅम्पियनशिप इंग्लंडमध्ये खेळली जाते। या लीगमध्ये एकात पाकिस्तानने वेस्ट इंडिजचा पराभव केलाय तर दुसऱ्यामध्ये भारताने ऑस्ट्रेलियाचा पराभव केलाय। 2007च्या T20 विश्वचषकाप्रमाणे आता भारत आणि पाकिस्तान यांच्यात आज अंतिम सामना खेळवला जाणार आहे। भारत आणि पाकिस्तान अंतिम फेरीत पोहोचतात। चाहत्यांना 2007ची T20 विश्वचषक फायनलची आठवण झाली। चाहते आता अंतिम सामन्याची आतुरतेने वाट पाहताय। वेळ झाली आहे टॉप 10 मध्ये इथेच थांबायची। तुम्ही पाहत रहा न्यूज अनकट।